नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. दिवाळी होऊन गेलेली आहे, परंतु या दिवाळीचे महत्त्व तुमच्यासमोर सांगण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या दिवाळीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थीम रांगोळी काढून दिवाळी सण साजरा केला. सगळ्या संस्कृती परंपरा तर पाळल्याच, परंतु अंधकार नष्ट करण्यासाठी आणि प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी एक नवीन उमेद घेऊन ही दिवाळी आपल्या आयुष्यात आली. दिवाळी हा प्रमुख हिंदू सण आहे. वसुबारस सणाने दिवाळीची सुरुवात होते, अर्थात धनत्रयोदशीच्या अगोदरचा दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसला गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन अर्थात द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान पूजा करण्यासाठी ओळखला जातो. वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये तसेच दक्षिण भारतात देखील साजरा करतात. गुजरातमध्ये याला बागबारस आणि दक्षिण भारतात याला नंदिनी व्रत असे म्हणतात. आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचा मोठा भाग शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात, कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. घरातील महिला गोपूजा आणि कृष्णपूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात. या दिवसापासून दिवाळीची रांगोळी काढण्यास सुरुवात होते. या दिवशी तेल तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध तूप ताक खात नाहीत. उडदाचे वडे भात आणि गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सुवासिनी गायीच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. तसेच हे व्रत सोडण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी देखील काही ठिकाणी करण्यात येते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा शब्द 2 शब्दांपासून मिळून बनलेला आहे. पहिले धन आणि दुसरे त्रयोदशी. यातील धन म्हणजे समृद्धी आणि त्रयोदशी म्हणजे 13वे दिवस. धनत्रयोदशी म्हणजे आपल्या धन समृद्धीला 13 पट वाढवणे होय. व्यापारी वर्गासाठी, जे काही शेतकरी असू देत किंवा कुठलेही बिझनेस करणारे व्यापारी असू देत किंवा गृहिणी असू देत, या सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून पूजा करावी. ही पूजा लक्ष्मी आणि धन्वंतरीची असते. लक्ष्मी आणि धन्वंतरी भगवान या दोहोंची पूजा आराधना केल्यानंतर आरोग्य तर उत्तम राहतेच, परंतु धनसंपत्ती देखील प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीला भगवान विष्णूचे अवतार भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले. भगवान धन्वंतरी यांना भगवान विष्णूच्या रूपातच पूजले जाते. मान्यता आहे की भूतलावर चिकित्सा विज्ञानाचे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांनी अवतार घेतला. चिकित्साचे गुरु भगवान धन्वंतरी यांच्या प्रगट दिनानिमित्त धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये देखील धनत्रयोदशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी यांना भगवान धन्वंतरी सोबत पूजले जाते. याशिवाय धनसंपत्तीची देवता म्हणजे कुबेर यांची देखील पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे भांडे खरेदी करणे शुभ मानले जाते, म्हणून लोक या दिवशी सोन्याची खरेदी करतात. धनत्रयोदशीची पूजा ही एक विशिष्ट पूजा आहे. या दिवशी भगवान गणेश, देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर या देवांची पूजा केली जाते. समय प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सर्वात आधी स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर एक स्वच्छ पिवळा अथवा लाल रंगाचा कपडा टाकून त्यावर देवी लक्ष्मी, गणेश, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची स्थापना करावी. यानंतर पूजेला सुरुवात करून आधी श्री गणेशाचे पूजन करावे. गणेशाला पुष्प दुर्वा इत्यादी अर्पण करून प्रणाम करावे. यानंतर हातात अक्षता घेऊन भगवान धन्वंतरीचे चिंतन करावे. भगवान धन्वंतरीला पंचामृताने स्नान करून चंदनाने टिळा लावून त्यांना पिवळी फुले अर्पण करावीत.
फुले अर्पण केल्यानंतर फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. भगवान धन्वंतरीच्या मंत्राचा उच्चार करावा आणि त्यांच्यासमोर तेलाचा दिवा लावावा. यानंतर धनत्रयोदशीची कथा वाचून आरती करावी. आता भगवान धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी आणि देवी लक्ष्मी आणि कुबेरजींची पूजा करावी. पूजा संपवून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावावेत. याच दिवशी यमदीपदान देखील करतात. म्हणजे घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावून, कणकेचा दिवा लावून ज्यामध्ये चारही दिशेला वाती लावून तो दक्षिण दिशेस ठेवला जातो. यामुळे अकाली येणारे मृत्यू अर्थात अपमृत्यू टळतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही धन्वंतरीची विशेष अशी पूजा केली. विशेषतः घटस्थापना करून जे काही आपले रुग्ण आहेत, जे आयुर्वेदावर नितांत श्रद्धा ठेवतात, त्यांना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आले. पूजेची व्यवस्थितरित्या मांडणी करण्यात आली. धन, धान्य, कुबेर, धन्वंतरी, लक्ष्मी, गणपती या सर्वांची स्थापना करून विशिष्ट पूजा करण्यात आली. हर्ष आणि उल्हासाने धन्वंतरीची पूजा करण्यात आली. विशेषतः ज्या पेशंटला आपल्या आयुर्वेदाने विशेष फरक पडलेला आहे, जे नियमितपणे पंचकर्म करतात, त्यांना विशेष निमंत्रण देऊन त्यांना धन्वंतरीचे दर्शन घ्यावयास सांगितले, जेणेकरून की त्यांचे निरोगी जीवन टिकून राहील. याच दिवशी संध्याकाळी घरी देखील धन्वंतरीची पूजा करण्यात आली. एक छान आणि सुंदर अशी छोटीशी धन्वंतरीची रांगोळी रेखाटून त्याला दीप प्रज्वलित करून धन्वंतरीची पूजा करण्यात आली, जेणेकरून की घरातील सर्वांचे आरोग्य टिकून राहील आणि या पृथ्वी तलावर धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद राहील. दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्यात आले आणि दिवाळी पहाटची एक छोटीशी रांगोळी काढण्यात आली. या दिवशी लक्ष्मीचे विशेष असे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पहाटचे संगीतमय कार्यक्रम देखील होत असतात. या सर्व कामाच्या राड्यामध्ये मात्र OPD आणि पंचकर्म दोन्हीही सुरू होते. कारण सुट्ट्यामध्ये येणारे पेशंट काही कमी होत नव्हते. कारण बऱ्याच जणं हे ठरवूनच येतात की दिवाळीमध्ये सुट्ट्या असतात आणि मॅडम मी तेव्हा निवांत दिवाळीमध्येच शिरोधारा करणार किंवा दिवाळीमध्येच माझे पंचकर्म करा, तेव्हा मी रिलॅक्स असणार आहे. तसेच पंचकर्माचा काळ देखील सुरू होता आणि विशिष्ट पेशंट हे सुट्टीवर देखील आले होते. त्यामुळे OPD तर काही बंद नव्हती किंवा पंचकर्मही बंद नव्हते. सर्व काही नित्यनियमाने सुरू होते, अगदी रोजच्याप्रमाणे. परंतु उत्साह आणि आनंद जास्त होता आणि निमित्त एकच होते, ते म्हणजे दिवाळी. या दिवाळीत ईश्वराकडे हेच मागणे होते की माझ्या जास्तीत जास्त पेशंटला आयुर्वेदिक जीवनशैली जगण्याचे बळ प्राप्त होऊ दे, जेणेकरून की जास्त पेशंट निरोगी राहतील आणि त्यांना आजार जरी झाले तरी ते लवकर बरे होतील. त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यात आली. यासाठी फुले आणि रांगोळी यांचे दोन्हींचे खास मिलन असे एक सुंदर रेखीव रांगोळी रेखाटण्यात आली. अतिशय सुंदर अशी ही रांगोळी खूप रेखीव असल्यामुळे बरेच जण त्याला दूरदूरून पाहावयास आले होते. यावेळेस दिवाळीचे विशेष आकर्षण फक्त ही रांगोळीच होती. रांगोळीची आरास, दिव्यांची रोषणाई यामुळे अंगण अगदी सुशोभित झाले होते. एक वेगळीच प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी मनात तरंगत होती. दिव्यांच्या रोषणाईमुळे एक प्रकाशाची एक जी वाट निर्माण होत होती, मनामधील अंधकार ती दूर करत होती. त्यानंतर लक्ष्मीपूजनाची सर्व अशी तयारी करून घरातील सर्व मंडळींनी मिळून लक्ष्मीपूजन केले. डॉक्टरांचे आद्य कर्तव्य हे पेशंट असते आणि शक्यतोवर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस अनेक भाजलेले किंवा इतर क्रिटिकल पेशंटही येतात. त्यामुळे डॉक्टर ताठे सर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही पेशंटच्या सेवेत उपस्थित असतात. त्यानंतर आम्ही मुलांसोबत आतिषबाजी अर्थात फटाक्याचा आनंद घेतला. अशा प्रकारे अश्विन महिन्यातले शेवटचे 2 दिवस तसेच कार्तिक महिन्यातले पहिले 3 दिवस अशी ही 5 दिवसाची संपूर्ण दिवाळी संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सोने, चांदी, पैसा, नवीन वह्या, केरसुनी अशा वेगवेगळ्या साधनांची लक्ष्मी समजून पूजा केली जाते, जेणेकरून की आपल्याला आयुष्यामध्ये धन, धान्य आणि संपत्ती यांची कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे
संपूर्ण वातावरण तेजोमय करणारी ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात एक प्रकाश घेऊन येईल. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा पाडवा सोने खरेदीस प्राधान्य देणारा असतो. सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षांचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे आपल्याकडील कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक कथेमुळे प्राप्त झालेले आहे. पौराणिक कथेमध्ये यासाठी विशेष उल्लेख तो असा आहे की बलिप्रथेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी दूध खेळात हरवले, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटुवेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी आणि दीपोत्सवही केला जातो. विशिष्ट फराळाचे जी काही आपण आरास रचलेली असते किंवा विशिष्ट फराळ आपण बनवलेला असतो त्यांचा देखील आस्वाद घेतला जातो. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीज हा सण आपल्याकडे स्त्रिया या माहेरी जाऊन साजरा करतात. लक्ष्मीपूजन आणि पाडवा झाल्यास उरलेल्या दिवाळ सणासाठी सासूरवासीन स्त्रिया ह्या माहेरी जातात. तिथे भावाच्या उत्तम आरोग्यासाठी भावाचे औक्षण करतात आणि अशा प्रकारे दिवाळी हा सण साजरा होतो.